राज्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ हवामान तसेच रिमझिम पाऊस सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होतंय. पाहुयात या ढगाळ हवामानाचा कोणकोणत्या पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि शेतकऱ्यांनी आपलं नुकसान टाळण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे. मी प्राध्यापक अजय मिटकरी, कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना येथे कीटकशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. आपल्या जालना जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामामध्ये हरभरा, ज्वारी, गहू, करडई आणि मक्यासारखे पिकं या ठिकाणी लागवड केलेली आहे. सध्या ढगाळ हवामान आणि वातावरणातील बदलामुळं मोठ्या प्रमाणात या पिकावरती किडीचा प्रादुर्भाव, रोगाचा प्रादुर्भाव होत असतो आणि या कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येते. म्हणून या बदलत्या हवामानामध्ये किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव ओळखून योग्य ती फवारणी जर आपण केली तर निश्चित आपल्याला ते नुकसान टाळता येऊ शकतं. सध्या रब्बी हंगामामध्ये आपल्याकडं हरभऱ्यासारखं पीक आहे आणि हरभरा यावर्षी 2 ते 3 टप्प्यामध्ये पेरणी आपल्याकडे झालेली आहे आणि काही ठिकाणी वाढीची अवस्था आहे, काही ठिकाणी फुलं आहेत, काही ठिकाणी घाटे भरण्याची अवस्था आहे आणि या ढगाळ हवामानामुळं आपल्याकडं घाटे अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आणि घाटे अळी पानावरती ज्यावेळेस उपजीविका करते त्यावेळेस लवकर लक्षात येत नाही, कारण पानाचा रंग आणि अळीचा रंग हा हिरवट असतो. म्हणून थोडं बारकाईनं पाहण्याची गरज आहे आणि घाटे अळीचा प्रादुर्भाव असेल तर आपल्याला निंबुळे अर्कासारखी 10,000 ppmचं 10 ml प्रति 10 लिटर पाण्यामध्ये टाकून जर फवारणी केली तर आपल्याला या घाटे अळीचं व्यवस्थापन करता येईल. रासायनिक कीटकनाशकामध्ये आपल्याकडं 2 कीटकनाशकं जी इमॅमेक्टिन बेन्झोएट 5% आपल्याकडे आहे आणि क्लोंट्रिप्रोल आपल्याकडे आहे. या दोन्हीपैकी कुठल्याही एका कीटकनाशकाची फवारणी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये टाकून जर फवारणी आपण केली तर घाटे अळीपासून होणारं जे नुकसान आहे ते नुकसान आपल्याला टाळता येईल. कारण अशा हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात या घाटे अळीचा प्रादुर्भाव होत असतो. म्हणून आपण बारकाईनं लक्ष देऊन अशा प्रकारची फवारणी आपण त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. रब्बी ज्वारीचा क्षेत्र यावर्षी आपल्याकडे वाढलेला आहे, कारण पाण्याची कमतरता त्याच्यामुळे जे काही वातावरणातील बदलामुळे यावर्षी पाऊस आपल्याकडे कमी झाला आणि त्याच्यामुळं बहुतेक शेतकरी रब्बी ज्वारीकडे कल गेलेला आहे. त्याच्यामुळे रब्बी ज्वारीचं क्षेत्र आपल्याकडे वाढलेलं आहे. परंतु या बदलत्या हवामानामुळं, ढगाळ हवामानामुळं मावा किडीचा प्रादुर्भाव ज्वारीवरती मोठ्या प्रमाणात होतो आणि त्याच्यामुळं ही एक प्रकारची रस शोषण करणारी कीड आहे आणि एकदा रस शोषण केल्यानंतर एक प्रकारचा चिकट द्रव बाहेर ही कीड टाकत असते. त्याच्यामुळे पूर्ण पानावरती चिकट पदार्थ त्या ठिकाणी पसरतो. म्हणून शेतकरी बांधव त्याला चिकटा आला म्हणतो आणि या चिकट्यामुळं त्या ठिकाणी पानाची अन्न तयार करण्याची क्रिया त्या ठिकाणी मंदावते आणि पर्यायाने उत्पादनामध्ये घट येते. म्हणून आपल्याला त्या परिस्थितीमध्ये मावा किडीच्या व्यवस्थापनासाठी निंबुळे अर्कासारखं साधं कीटकनाशक आपण 10,000 ppmचं 10 ml प्रति 10 लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी आपल्याला करता येईल किंवा रासायनिक कीटकनाशकामध्ये डायमेथॉएट 30% आपल्याला 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये टाकून जर आपण फवारणी केली तर या मावा किडीचा व्यवस्थापन आपल्याला करता येईल. काही भागामध्ये करडईसारखं पीक आहे, त्या करडईमध्ये सुद्धा या वातावरणामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी सुद्धा या प्रकारची फवारणी निंबुळे अर्क आपण 10,000 ppm सांगितलं किंवा डायमेथॉएट हीच फवारणी आपण करडई पिकावर जर केली तर मावा किडीचं व्यवस्थापन आपल्याला करता येईल. कारण मावा किडीच्या प्रादुर्भावामुळं आपल्याला जे काही दाणे करडईमध्ये भरणार आहेत ते आपल्याला त्याचं वजन आपल्याला मिळत नाही. म्हणून आपण करडईमध्ये खास करून मावा किडीचं योग्य वेळी व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे. गव्हासारखं पीक आपण पाहतोय की गेल्या 1 महिन्यापासून थंडीचा कालावधी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात होता. गव्हासाठी हा चांगलं वातावरण आपल्याकडे होतं, परंतु सध्या ढगाळ हवामानामुळं तिथं सुद्धा आपल्याला मावा किडीचा प्रादुर्भाव येण्याची शक्यता आहे. म्हणून आपण या प्रकारची आंतरप्रवाही कीटकनाशकाची फवारणी आपण गव्हावरती सुद्धा करणं गरजेचं आहे. बदललेल्या वातावरणामुळे रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, मका तसेच हरभरा या पिकावर कीड रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी योग्य ती फवारणी करून आपल्या पिकांचं संरक्षण करणं गरजेचं असल्याचं कीटकशास्त्रज्ञ अजय मिटकर यांनी सांगितलंय. नारायण काळे, न्यूज 18 मराठी, जालना.